जर स्वप्न खरी असती तर दररोज आपण झोपतो आणि अनोख्या जगात प्रवेश करतो. एक अशी जागा जिथं आपण हसतो, गूढ गोष्टी पाहतो आणि अशा अनुभवांना सामोरे जातो, जे खरं आयुष्यात कधीच शक्य होत नाही. पण एक कल्पना करा, जर ही स्वप्न फक्त कल्पना नसती, तर आपल्यासाठी ती खरी दुनिया असती तर? स्वप्न ही आपल्या मेंदूची अद्भुत निर्मिती असते, पण ती एवढी रिअल का वाटतात? कधी आपण भीतीने घाबरतो, कधी प्रेमात पडतो, तर कधी आपल्या कल्पनेपलीकडची ठिकाणे बघतो. आपल्या डोक्याच्या आत अशी एक स्वतंत्र दुनिया अस्तित्वात आहे, जी आपण रोज अनुभवतो. पण आता कल्पना करा की ही स्वप्न एक प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली जागा असतील, जिथे आपण रोज जातो, जिथे आपली दुसरी ओळख असते, जणू दुसरं आयुष्य, जे फक्त झोपल्यावर सुरू होतं. स्वप्नातली वेळ वेगळी असते, तिथे भौतिक नियम लागू होत नाहीत, तिथे भावना खोल असतात आणि प्रतिमा जास्त तीव्र वाटतात. मग खरं आयुष्य कुठलं? आपण हे जगतो हे, की स्वप्नातलं आयुष्य? जर स्वप्न खरी असतील, तर आपण त्यातून शिकू शकतो का? काही लोकांना स्वप्नातून उत्तर मिळतात. कलेचा विचार, विज्ञानातील शोध किंवा स्वतःच्या आतली प्रश्नांची उत्तरं. जिथे तुम्ही स्वप्नात जाणीवपूर्वक प्रवेश करता आणि ते नियंत्रित करतात. ड्रीम गेट म्हणजे तो दरवाजा जिथून तुम्ही स्वप्नात प्रवेश करता, पण तिथून बाहेर पडणं तुमच्याच हातात असतं. स्वप्न खरी असो वा नसो, ती आपल्याला हे शिकवतात की आपल्याला कल्पनाशक्तीला कोणतीही सीमा नसते. तर मग तुम्ही रेडी आहात ना तुमचा ड्रीम गेट खोलण्यासाठी?